6 octahedral complex. त्यामध्ये फर्स्ट पार्ट MA6 6 A लिगॅन्ड्स घेतला है ना. तर इथे मी जे पॉइंट्स होते त्याचे डायग्राम्स ड्रॉ करतो. जी काही टेबल मी ते ड्रॉ करतो सगळा टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे आणि त्या सायमल्टेनियसली जसा ऑप्टिकल ऍसिम्युलेशन पुढे घेणार आहे. पहिला सगळे जिओमेट्रिकल स्टडी करू, पॉसिबल स्ट्रक्चर्स लिहूया अँड देन त्याच्यापुढे ऑप्टिकल स्टडीची कंडिशन स्टडी करू. ठीक आहे. सो तुम्हाला टेबल ड्रॉ करताना करायची फॉर्म्युला जिओमेट्रिकल आयसोमर, ऑप्टिकल आयसोमर्स, 3 कॉलम्स पाहिजे. मिनिमम 3, जास्तीत जास्त तुमच्या मर्जीने किती ड्रॉ करायचा आहे. पण मिनिमम 3 टेबल कॉलम्स लागतील. तर MA6 मध्ये ठीक आहे. हा MA6 आता पॉइंट त्यामध्ये पहिली गोष्ट सी सोडले, सी पॉसिबिलिटीज सोडले, ट्रान्स पॉसिबिलिटीज सोडले, पहिला तो आपण स्टडी करूया. ओके. मग नंतर आपण पुन्हा ह्याकडे येऊया. तर एक छोटासा डायग्राम बघा. M A B C D E F हा एक छोटासा कॉम्प्लेक्स आहे. त्यामध्ये मी सगळे डिफरंट टाइपचे लिगॅंड्स घेतला का तर त्याची कंडिशन बघा. सीज पॉसिबिलिटी त्यामध्ये टोटल नंबर ऑफ सीज पॉसिबिलिटीज कुठले असतील तो बघूया है ना. तर 180 डिग्रीला सी 2 लिगॅंड्स तर तो ट्रान्स पॉसिबिलिटी. अदर दॅन दॅट सगळे सीज पॉसिबिलिटीज है ना. मग आता ट्रान्स आधी समजून घ्या. ट्रान्स जास्त नसतात. एखाद्या कंपाऊंड मध्ये ट्रान्स मिनिमम संख्या असतात. सीजचे पॉसिबिलिटीज खूप जास्त असतात. त्यामुळे मी पहिला ट्रान्सलेशन करतो मग नंतर सीज बघूया. पहिले ए ला डी ट्रान्स सो एडी एक पेअर झाला. तसा बीई सीएफ हे ट्रान्स पेअर्स आहे सगळे. तर तीनच ट्रान्सफर्स आहेत. बाकी याच्या पुढे तुम्ही ट्रान्सफर्स ऍड करू शकत नाही. पण सीज पेअर्स सीज मध्ये बघा एक घ्या. पहिला एक लिगॅंड कन्सिडर करा. बी घ्या वरच्या साईडला ना. हा बी. बी ला 90 डिग्रीला सी आहे, बी ला 90 डिग्रीला डी आहे, बी ला 90 डिग्रीला एफ आहे, बी ला 90 डिग्रीला ए पण आहे. सो दॅट्स व्हाय BA BC BD and BF. म्हणजे एक लिगॅंड बाकी 4 लिगॅंड्स ना सीस मध्ये असतो तर एकाच लिगॅंडला ट्रान्स पोझिशनला एक्झिस्टेड असतो. बघा बी हा फक्त ई ला सोडून बाकी बीसी बीडी बीएफ बीए हे 4 सीस पेअर्स 90 डिग्री बॉन्ड अँगल येतो. तसा बीई एकटाच आहे तो ट्रान्सफॉर्म मध्ये एक्झिस्ट असणार आहे. चर्चा हे सगळे बी चे सीस पॉसिबिलिटीज है ना. तसे ए चे सी चे डी चे एफ चे एंड ई चे पॉसिबिलिटीज आपण लिहायचे. ठीक आहे. इथे बघा आता ए चे पॉसिबिलिटीज बघा. ए आणि बी झालाय ते ए बी झालाय है ना. सो लिहिता तुम्ही ते ए बी लिहा शोधायला इझी पडेल. ए बी तर एसी AC AF and AE है ना. AB झालाय AD सोडून
ए बी झालाय, ए बी ऑलरेडी पहिला लाईन झालाय, एडी तर ट्रान्स आहे, राहिले का आता ए एफ ए ई ए सी, बरोबर आहे. ठीक आहे, ए चे 6 पॉसिबिलिटी झाले, बी चे झाले, आता सी चे ट्राय करू. सीबी सी ए झालाय, सीबी बी सी है ना, आणि सी ए सी झालाय, हे दोन पेअर सोडून द्या है ना, म्हणजे सी चा सीएफ ट्रान्स ऑलरेडी झालाय, देन सीए सीबी झालाय, झालाय का सीडी सीई, सीडी एंड सीई ना. आता डी आणि ई चे पॉसिबिलिटीज बघा, ए बी सी डी हे पेअर झाले ऑलरेडी, ए टू डी ट्रान्स आहे, ए टू डी ट्रान्स आहे, देन डीसी सीडी, डीसी सीडी एकच ना, हे किती आहे बघा सीडी, देन डी चा सी स्पेअर शोधायचे, काय काय सी स्पेअर्स असणार, एसी एबी एएफ सॉरी डीएफ डीई, त्यापैकी सीडी बीडी झालाय है ना, त्याच्या अगोदरचा लेटर एबीसी पैकीच असेल तो ऑलरेडी झालेला असणार, कारण का तुम्ही ए चा सिक्वेन्स, बी चा सिक्वेन्स, सी चा सिक्वेन्स आणि सी पर्यंत घेतलाय आतापर्यंत, सो त्यामुळे डी हा पेअरिंग करताना सी ए बी ह्यांच्याशी ऑलरेडी पेअर झालेला असणार, इथे सापडतो. मग डी च्या पुढचे डीई डी एफ हे दोन पेअर झालेले नाहीये, त्यामुळे बीई डीएफ. आता राहिला काय ई आणि एफ, ठीक आहे. डी च्या अगोदरचे सॉरी ई च्या अगोदरचे ए बी सी डी हे पेअर्स तुमचे ऑलरेडी ई चे म्हणजे ई ए एई झालेला असा, एई इथे बघा है ना, सो म्हणजे कंडिशन काय आहे कशी लक्षात ठेवणार, ए बी सी डी ई एफ पेअर्स घेताना ए बी ए सी ए डी ए ई ए एफ किती झाले 1 2 3 4 5, 1 ए बी, ठीक आहे ना, टोटल तुम्हाला काउंट केलं तेवढेच भेटतील, पाहिजे असं तुम्ही चेक करू शकता, ए बी काय आहे, देन एसी एसी इथे आहे, देन एडी एडी इथे बघा, एडी ट्रान्स नाही तो, एई सी चा पार्ट आहे म्हणजे एई तुम्हाला इथे येईल, एएफ एएफ इथे आहे, सो एकूण 5 का 5 झाले, तसे ए सोडून द्या, आता ए चा काउंट नका करू, सो आता बीसी बीडी बीई एंड बीएफ है ना, हे चेक करा. आता बीई बीई एक ट्रान्स आहे तो इथे आहे बघा, बीई ट्रान्स मध्ये, देन राहिला काय बीसी बीडी बीएफ, बीसी बीडी बीएफ, देन आता सी चे चेक करा, सीडी सीई एंड सीएफ, 3 पॉसिबल स्ट्रक्चर, सीडी सीई एंड सीएफ 3 पॉसिबल स्ट्रक्चर. ओके, म्हणजे मी घेताना काय करतोय, ए चा घेतला, ए चे सगळे रिलेशन्स लिहिले, ए बी ए सी ए डी ए एफ, आता पुन्हा ए घेणारच नाही कुठेच, बी पासून सुरू करणार, बी सी बी डी बी बी एफ, पुन्हा बी घेणार नाही, कारण का बी पुन्हा घेतला तर रिपीट होईल सक्सेस, लोक आपल्याला रिपीट एक पॉइंट, सो बी घेणार नाही, सो सी डी सी 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 एफ, त्याला सी घेऊ नका, सोडून द्या, डीई डीएफ, त्याच्यानंतर ईएफ है ना, सो पेअरिंग समजतात, इथे सीडी सी सी एफ झाला, डीई डीएफ एंड ईएफ, किती पॉसिबिलिटीज आहेत, ए बी ए सी ए डी एई एएफ बी सी बी डी बीई बीएफ सी डी सीई सीएफ डीई डीएफ ईएफ, काउंट करा है ना, 5
प्लस 4 9 प्लस 3 12 प्लस 2 14 प्लस 1 15. एकूण तुम्हाला 15 पॉसिबल स्ट्रक्चर्स पैकी आउट ऑफ 15 पॉसिबल स्ट्रक्चर्स पैकी 3 स्ट्रक्चर जे आहे हे ट्रान्स असतात. 3 ट्रान्स असतात. चेक करा ना. एडी ठीक आहे, मी ट्रान्स वाले सर्कल करतो. एडी बीई अँड सीएफ हे ट्रान्स, हे 3 सोडून द्या. बाकीचे काउंट करा, सगळे 6 मला इथे यायला पाहिजे. त्यामुळे मी घेताना काय केला, ए चा बाकीच्या 5 लिगेंडशी पेअरिंग केला, पण डी सोडून दिला. का? डी तर ट्रान्स आहे ना, त्यामुळे एबी एसी एएफ ए सिस. मग बी च्या वेळेस बी घेताना ई सोडून द्या, ए सोडून द्या, कारण का ए ऑलरेडी पेअरिंग केला स्टार्टिंगला. त्यामुळे ए आणि बी चा ट्रान्स ई सोडून द्या, तर राहिला काय बीसी बीडी बीएफ. तसा एबी सोडून द्या सी च्या वेळेस, एबी सोडून द्या त्याच्या आधीचे आहेत म्हणून. मग सी चा ट्रान्स एफ आहे, एफ ला पण सोडून द्या, राहिला काय आता सीडी सीई सीडी सीई. सीएफ चा ट्रान्स नाही केला, सोडून द्या. मग आता सी चे पेअरिंग झाले डी, डी च्या पेअरिंग स्टडी करताना त्याचा ट्रान्स कोण आहे ए गेला, प्लस त्याच्या आधी कोण कोण आणखी बीसी पण गेला, राहिला काय टीएफ अँड डीई हे 2 पेअरिंग. सो डीएफ डीई राहिला ईएफ एक पेअरिंग. फाइंड समजतं काय म्हणायचं आहे. सो एवढे पॉसिबल ऍडजस्टंट पेअर्स आहेत. ह्यामध्ये तुम्ही सी सारे ट्रान्स आहे, टोटल 15 स्ट्रक्चर्स. आउट ऑफ 15 3 स्ट्रक्चर्स सी चे आहेत, बाकीचे 12 स्ट्रक्चर्स सॉरी 3 स्ट्रक्चर ट्रान्स आहेत, बाकीचे 12 स्ट्रक्चर्स सी चे आहेत. म्हणजे कुठलाही स्ट्रक्चर तुम्ही कंपेअर करताना तुमच्याकडे ट्रान्सचे पॉसिबिलिटीज कमीच असतात. सो तुम्ही 6 लिगँड्स असलेला ऑपरेटर स्ट्रक्चर स्टडी केला, 3च ट्रान्स पॉसिबिलिटीज येतात, 3 पेक्षा जास्त येणार नाही. सो त्याच्या कंडिशन काय आहे, आपण कंपेअर करताना मोस्ट ऑफ द टाइम इथे 12 स्ट्रक्चर्स आहेत. सो 12 स्ट्रक्चर्स ऍट अ टाइम विचार करणं कन्फ्युजन करण्यापेक्षा 3 स्ट्रक्चर्स विचार करा ना, 3 पेअर्स विचार करा, इझिली स्टडी करता येतो. सो त्यामुळे इथून पुढे मी 6 ट्रान्स पॉसिबिलिटीज घेताना मोस्टली ट्रान्स फेवरेबल स्ट्रक्चर्स, ट्रान्स लिगँड्स कोण आहे त्यांना हायलाइट करतो. एखाद्या वेळेस 6 लागत असेल 6 स्टडी, पण मोस्टली ट्रान्सच्या लिगँड्सचा आपण हायलाइट करावा. कंडिशन समजला, हा पार्ट समजला तर 15 स्ट्रक्चर्स इझिली लिहू शकता. मग नंतर तुम्ही त्यापैकी 6 चा डिफरन्शिएट करा. जर का डायरेक्टली लिहिता येत नसेल तर, डायरेक्टली लिहिता असेल येत असेल, डायरेक्टली या पद्धतीने लिहिता येत असेल विदाउट एनी कन्फ्युजन, बेस्ट आहे. पण या पद्धतीने गेला एकही स्ट्रक्चर रिपीट करणार नाही. ठीक आहे. एम ए बी सी डी एफ चे एकूण 15 जॉमेट्रिकल स्ट्रक्चर्स येतात. 15 जॉमेट्रिकल स्ट्रक्चर्स येतात. हे सगळे ते आहेत है ना. हे पुन्हा लागणार आहे, हा पूर्ण पॅटर्न ऍक्च्युअली लागेल. पण आता मी हा जॉमेट्रिकल ABCDEF चा जॉमेट्रिकल ऍसोसिएशनचा टू सांगण्यासाठी मी एक्सप्लेन केलेलं नाहीये. इथे तुम्हाला कोण कोण ट्रान्स असू शकतात, लिगँड्स कोण कोण सीस असू शकतात, तो स्टडी करण्यासाठी हा टेबल ड्रॉ केला आहे ना. सो त्यामुळे एखाद्या लिगँडला एकच ट्रान्स स्ट्रक्चर एक्झिस्ट होतो, ट्रान्स लिगँड एक्झिस्ट होतो, पण त्या लिगँडला 4 सीस लिगँड्स एक्झिस्ट असतात. सो as compared to cis ligands फाइंड आउट करणे, ट्रान्स लिगँड फाइंड आउट करणे किंवा ट्रान्स लिगँड स्टडी करणे इझी वे आहे cis पेक्षा तरी. ठीक आहे. आता टेबल कडे येऊ आपण. ओके, MA6 जॉमेट्रिकल आयसोलेशन दाखवत नाही का? ए ला AC सेम बघा ना, ए 6 का 6 लिगँड्स ए आहेत, त्याचं मीनिंग काय, त्यामध्ये सगळे ए एकमेकाला सीस पण येतात, ट्रान्स पण येतात. म्हणजे मी ते सीस कोण आहे ट्रान्स कोण सांगू शकत नाही है ना. त्यामुळे MA6 मध्ये जॉमेट्रिकल आयसोलेशन येत नाही. सो इथे 0 जॉमेट्रिकल आयसोमर्स. ठीक आहे. दुसरा MA5B, त्यामध्ये पण 0 जॉमेट्रिकल आयसोमर्स. का? M A A A A and B
ठीक आहे. ए ला ए पेअरिंग करू शकतात. सेम लिगँड नॉर्मली पेअर करायचं असतं. सो ए ला ए चेक केला तर ए ला ए सीस आहे, ए ला ए सीस आहे, ए ला एक ट्रान्स आहे, ए ला ए सीस आहे. सो म्हणजे ते ए सीस ट्रान्स ऍज दोन्ही एक्झिस्ट होतात. बी ला बी नाहीच आहे कम्पेअर करायला किंवा अदर दॅन ए पण नाहीये. सो इथे मी कम्पेअर करताना बी वर्सेस बी कम्पेअर करणार किंवा बी वर्सेस अदर दॅन ए सी, कारण का ए ला ए कम्पेअर करायला ऑप्शन्स आहेत ना. सो ए ला ए कम्पेअर केला तर ए आणि बी कम्पेअर करता येणार नाही. सो त्यामुळे एकतर बी ला बी कम्पेअर करा किंवा बी ला सी कम्पेअर करा चालेल, पण बी ला ए कम्पॅरिझन चालत नाही का ए ला ऑलरेडी ए चे पेअर्स आहेत ना. सो त्यामुळे ते ज्योमेट्रिक आयसोमर्स 0. ठीक आहे. दुसरा स्ट्रक्चर बघा. एम A4 B2 इथे दोन स्ट्रक्चर्स येतात. कसे? काय माहिती बघा, कम्पेअर कोणाला करणार आहे? ए ला कम्पेअर करून का ट्रान्स सीस. सो ए टू ए कम्पेअर करणं चुकीचं आहे, पण काय डिफरन्स आहे? ए कम्पेअर करायचं नाही. ए मोर दॅन 3 टाइम्स असेल, ए ला कुठलाही लिगँड एखादा लिगँड मोर दॅन 3 टाइम्स असेल तर तो कंपल्सरी सीस ऍज वेल एज ट्रान्स दोन्ही स्ट्रक्चर मध्ये एक्झिस्ट. मोर दॅन 3 1 2 3 4 4 आहे, त्यामुळे ए शी कंपॅरिझन ठेवू नका. बी ला कम्पेअर करा, कारण का हे दोन एकमेकांच्या 90 डिग्रीला आहेत. सीस हे 180 ला आहेत ट्रान्स. सो म्हणजे हे सीस अँड ट्रान्स स्ट्रक्चर पॉसिबल आहे. सो त्यामुळे MA4 B2 मध्ये सी स्ट्रॉंग स्ट्रक्चर पॉसिबल असणार. दोन स्ट्रक्चर्स येतात. काय म्हणजे जास्त येतात, कशी जास्त येतात बघूया म्हणजे. चौथा MA4BC ह्याचे पण दोन स्ट्रक्चर्स येतात. कसे दोन स्ट्रक्चर्स येतात? अगेन ए मोर दॅन 3 टाइम्स आहे, ए ला कंपॅरिझन ठेवू शकता. मग कम्पेअर कोणाला करणार आपण? बी ला आणि सी ला. ओके, बी टू ए कम्पेअर करणार नाही, कारण का ए ला ए पेअरिंग्स आहेत ना. सो ए टू ए पेअरिंग्स असल्यामुळे बी टू ए किंवा सी टू ए चालणार नाही. मग बी ला पेअरिंग कोण आहे? इतर घेता येत नाही. पहिला कोण? सी, कारण सी ला दुसरा पेअरिंग नाहीये. सो बीसी पेअरिंग करायला इझी आहे. सो बीसी एकमेकांना सीस ला, बीसी एकमेकांना ट्रान्स ला. इकडे बघू शकता. सो अच्छा प्रोडक्ट स्ट्रक्चर 2. ओके, पाचवा स्ट्रक्चर मी काल पण सांगितलंय. पाचवा स्ट्रक्चर आपण जे काही ड्रॉ करणार आहे MA3B3 हा महत्वाचा स्ट्रक्चर आहे. ह्याचे देखील दोन जॉमेट्रिकल स्ट्रक्चर्स येतात. स्ट्रक्चर नीट बघा.
ओके हा स्ट्रक्चर बघा काय दिसतोय ऍक्च्युली हा ऑक्टाहेड्रल आहे. ऑक्टाहेड्रल म्हणजे काय असणार आहे टोटल वरती 4 फेसेस खाली 4 फेसेस 8 फेसेसचा ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर आहे. ओके त्यामध्ये ऑक्टाहेड्रलचे अपोजिट फेसेस कुठले घ्या एकूण 8 फेसेस अपोजिट फेसेस कुठले कन्सिडर करा. एका फेसला 3 लिगेंड्स आले प्रत्येक फेस ट्रायंग्युलर असतो ट्रायंग्युलर फेसेस असतात असे 8 फेसेस आहेत है ना स्क्वेअर आहे हा बी ए ए बी स्क्वेअर ह्याच्यावरती 3 ट्रायगोनल प्लेनाचे 4 फेसेस ट्रायगोनल प्लेनाचे 4 फेसेस पिरॅमिडल स्ट्रक्चर है ना खाली 3 ट्रायंगुलर टाइपचे 4 फेसेस खाली पण असतात 4 आणि 4 इधर एक 8 आता कंडिशन काय आहे एक ट्रायंगुलर फेसेसला 3 सेम लिगेंड्स आले तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ट्रायंगुलर फेसेसला 3 सेम लिगेंड्स येतात त्यामुळे त्याला म्हणतात फेसियल स्ट्रक्चर बघा ना एकूण 4 वरची ट्रायंगुलर फेसेस 4 खालची ट्रायंगुलर फेसेस पैकी मी हा फेस आणि त्याचा अपोजिट फेस दोन्ही ड्रॉ केला सो एका फेसला 3 सेम लिगेंड्स आले दुसऱ्या फेसला 3 सेम लिगेंड्स आले आणि दोन्ही फेसेस एकमेकांच्या अपोजिट साइडला आहेत सो दॅट्स व्हाय दिस स्ट्रक्चर इज टर्म्ड एज फेसियल स्ट्रक्चर normally represented by FAC क्या स्ट्रक्चरला दुसरं नाव पण देतात ऑल सीस ऑल बघा सगळे ए एकमेकांना 90 डिग्रीला आहे ए 180 ला दुसरा ए 90 आहे सगळे बी एकमेकांना 90 डिग्रीला आहे बी टू बी 180 डिग्री नाहीये म्हणजे सगळे ए एकमेकांना सीस आहेत सगळे बी एकमेकांना सीस आहेत त्यामुळे याला ऑल सीस स्ट्रक्चर देखील म्हणतात है ना सो फेसियल हा ऑलवेज ऑल सीस टाइपचा स्ट्रक्चर असतो ऑल सीस इथून पुढे हा बऱ्याचदा वर्ड तुम्हाला दिसेल ऑल सीस ओके तर कुठल्याही दोन लिगँडचा पोझिशन चेंज करा कुठल्याही दोन लिगँडचा पोझिशन रँडमली ए ए चा नाही एक ए एक बी कुठल्याही दोन लिगँडचा पोझिशन चेंज करा ओके इथे हा ऑल सीस टाइपचा स्ट्रक्चर होता ना यामध्ये पॉइंट काय येणार आहे ए ला एक सीस मिळणार ए ला एक ट्रान्स मिळणार बी ला बी सीस मिळणार बी ला बी ट्रान्स मिळणार बघा इथे बी टू बी सीस ऍडजस्ट आहे ना बी टू बी ट्रान्स 180 ला ए टू ए सीस ए टू ए ट्रान्स सो हा फेसियलचा पॅरलल स्ट्रक्चर जसं आपण म्हणतो ना सीस ला ट्रान्स तसा फेसियलला हा पॅरलल याला हा मेरीडोनल स्ट्रक्चर फेसियल मेरीडोनल FAC फेस ने रिप्रेजेंट करना हा MER मेर यांनी रिप्रेजेंट करना सो फेसियल मेरीडोनल हे MA3B3 चे दोन पॉसिबल स्ट्रक्चर्स सो क्वेश्चन काय विचारतात 6 out of 6 ligands 3 ligands and all the remaining 3 ligands are on the opposite faces of a octahedral cube then the type of structure facial त्याला parallel structure meridional क्लियर आहे MA3 B3 चे दोन एक्झाम्पल ठीक आहे आता त्यामध्ये पुन्हा डिवाइड करायचं आहे बी ला डिवाइड करू मग नंतर पुन्हा ए कडे डिवाइड करायचं आहे पुढे स्ट्रक्चर्स वाढत जातील नीट समजून घ्या MA3 B2C
काय फरक आहे बघा. दिस स्ट्रक्चर इज इक्वल टू फेसियल, याला तुम्ही ऑल सीस पण म्हणू शकता. हा ऑल सीस टाइपचा स्ट्रक्चर आहे बघा. सगळे एकमेकांना सीस आहे, बीबी पण सीस आहे, सो बीसी बीसी पण सीस आहे, राइट. सो म्हणजे मी ते A3B3 च्या ऐवजी A3 चा एक 3 लिगँडचा पेअर, 2B आणि C चा एक पेअर केला. सो 2B एक C आणि 3A एकमेकांना सीस पोझिशन आहे, ऑल सीस आहे फेसियल टाइप स्ट्रक्चर. सो त्यामुळे तुम्ही लिहिताना ऑल सीस स्ट्रक्चर म्हणू शकता. किंवा दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये AA ट्रान्स आहे आणि BC ट्रान्स आहे. हे दोन्ही मेरिडोनल स्ट्रक्चर्स आहेत, दोन्ही मेरिडोनल स्ट्रक्चर्स आहेत. मी काय केला, ह्या दोघांना एक्सचेंज केला, ठीक आहे. सो बी केलेला ए टर्मला, काय केला पाहिजे सी, ह्या स्ट्रक्चर घ्या म्हणजे तुम्हाला इझिली पॉइंट समजतील. सो बी आहे इथे, इथे सी होता, सो सी इथे शिफ्ट केला, बी इथे गेला, ए त्याला, है ना. कसे करा, पण इथे कंडिशन काय आहे, हे 2A सीस आहे, एक 2A ट्रान्स आहे, ए पॉसिबिलिटी, 2B ट्रान्स आहे, BC सीस आहे. सो इथे कंडिशन काय असणार आहे, BB ट्रान्स आहे, 3A असल्यामुळे याला कम्पेअर करता येत नाही. A ला A ट्रान्स, A ला A सीस आहे, सोडून द्या. B ला B ट्रान्स आहे, इथे B ला B सीस आहे. सो इथे येताना BB सीस, इथे BB ट्रान्स आणि असे पण 3 पॉसिबल, म्हणजे हे मेरिडोनल स्ट्रक्चरचा एक पार्ट आहे आणि हा फेसियलचा एकच टाइप आहे. फेसियल मध्ये पुन्हा चेंजेस करता येत नाही, कारण का बी ला ट्रान्स ए आहे, सी ला पण ट्रान्स ए आहे, त्यामुळे ते काही चेंजेस करता येत नाही. पुढे येथील चेंजेस बघूया. हा पॅटर्न समजला. सो इथे एकूण 3 पॉसिबल स्ट्रक्चर्स आहेत. सिक्स्थ वन, 7th MA3BCD, MA3BCD. इथून पुढे स्ट्रक्चर वाढत जातील. शेवटचा कालचा जो 11th स्ट्रक्चर होता, आता आपण 7वा कडे आहे, 11th कडे जायचंय. सो शेवटचा जो 11th स्ट्रक्चर होता त्याचे 15 स्ट्रक्चर्स येतात. इथून वाढत जातील सगळे स्ट्रक्चर्स, 1 बाय 1 अप टू 15 कडे जातील, है ना. चेक करूया आपण सगळे स्ट्रक्चर्स ड्रॉ करतो मी, तुम्ही पण साइड बाय साइड ड्रॉ करा नोटबुकमध्ये आणि हा टेबल कंप्लीट करायचा आहे. मी सध्या जिओमेट्रिकल आयसोमर्स पॉसिबल आयसोमर्स लिहितो. त्या जिओमेट्रिकल पैकी कोण ऍक्टिव्ह आहे, कोण इनऍक्टिव्ह आहे, तो पुन्हा डायग्राम ड्रॉ करायचा. म्हणजे मी आता जे डायग्राम ड्रॉ करतो ते डायग्राम पुन्हा तुम्हाला मी ऑप्टिकल एक्सचेंज करणार, त्यावेळेस बघायचे, चेक करायचे कुठले ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे, कुठले इनऍक्टिव्ह आहे, है ना. MA3BCD अगेन पहिला स्ट्रक्चर ड्रॉ करताना मी ऑल सीस ड्रॉ करतो. A A A B C D. सो इथे सगळे A आणि B C D हे सीस पोझिशनला, A A A सेम आहे, B C D डिफरंट लिगँड्स आहेत. B to A पेअरिंग करता येत नाही, कारण का A to A पेअरिंग झालेला आहे, त्यामुळे BC BD पेअरिंग करू शकतो. सो अगेन हा फेसियल टाइप स्ट्रक्चर झाला, त्याला आपण ऑल सीस म्हणू शकता. ठीक आहे, एक चेंज करूया. आता चेंज करताना काय करायचे, ए बी चेंज करतो मी, म्हणजे काय ना ए बी इथे घेतला तर BD ट्रान्स आहे, है ना. दुसरी गोष्ट ए ए ए स्ट्रक्चर ड्रॉ करा. जोपर्यंत डायग्राम संपणार नाही तोपर्यंत फक्त ऐका आणि त्याबद्दल त्यालाच फॉलो करा. तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही जर विचार केला तर सर इथे ए सीस घेतले, ए ट्रान्स का घेतले नाही, ते ए बी ट्रान्स घेतले नाही असे विचार करता. त्यामुळे सगळे डायग्राम होईपर्यंत तुम्ही ड्रॉ करा, मी जे सांगतो ते लिहा, अँड लेक्चर नंतर तुम्ही पुन्हा विचार करू शकता. आणि हा लेक्चर पुन्हा अपलोड करणार आहे, त्यामुळे तुम्ही सेकंड टाइम पुन्हा रिव्ह्यू करू शकता, प्रॉब्लेम येणार नाही काही. सो त्यामुळे समजून घ्यायचा प्रयत्न करा मी काय सांगतो ते. त्यामध्ये मी काय करणार ना, ए ए ए ए ला ए आता म्हणजे मेरिडोनल टाइप स्ट्रक्चर्स येणार, सगळे ए सी आणि ट्रान्स दोन्ही पॉसिबिलिटी झाले. आता मी ए ला स्टडी करणारच नाही इथे पुढे, का मला काय स्टडी करायचे, बी सी डी, डी ला सी ट्रान्स, बी ला डी ट्रान्स, 2 स्ट्रक्चर, सी ला डी ट्रान्स, 3 स्ट्रक्चर्स, म्हणजे एकूण 4 स्ट्रक्चर्स इथे येणार आहेत. त्यामुळे इथून पुढे कम्पेअर करताना ट्रान्स वाले कम्पेअर करा, सीस वाले नाही. ए ए सीस ए ट्रान्स सोडून द्या आता, है ना. सो इथे राहिलेले कोण आता,
जे कम्पेअर करायचे मी त्यांना दुसऱ्या कलरचे रिप्रेझेंट करतो बी सी डी. सो काय कम्पेअर करणार ते बीसी ट्रान्स देन सही होगा ह्यामध्ये बीडी ट्रान्स आहे ह्यामध्ये बीसी ट्रान्स आहे ना देन बी डी. सो ज्याला ऑब्झर्व करायचंय तुम्ही हायलाइट करते कोणाला ऑब्झर्व करायचंय बीसी ला ऑब्झर्व करा कोणाला ऑब्झर्व करायचंय बीडी ला ऑब्झर्व करा ए ला ऑब्झर्व करूच नका कुठे है ना पण हे बीसी ट्रान्स झाला तर बीडी सी झाला हा एकमेकांना 90 डिग्री आहे ना स्क्वेअर प्लेना मधला पार्ट आहे सो 90 डिग्री आहे सो अशा कंडिशन काय बीडीसी झाला बीडीसी विचार करू नका ट्रान्स होला बघा पटकन सापडतात ऍज कम्पेअर टू सी ट्रान्सस्ट्रक्चर लवकर सापडतात है ना देन स्ट्रक्चर क्लियर आहे का बघा फेसियल म्हणजे ऑसिस झाला है ना यामध्ये काय ना ते तीन तर फेसला आहे व इथे राहिलेले डिफरंट डिफरंट टाइपचे लिगेंड्स सगळे सिमिलरिटी नाहीये कोणालाच बीसीडी हे सगळे एका फेसला गेले त्यामुळे ऑल सिस टाइप झाला आता पुढे ट्रान्स कम्पेअर करायचे तर बीसी ट्रान्स बीडी ट्रान्स सीडी ट्रान्स एकूण 4 पॉसिबल स्ट्रक्चर्स आपल्याला काय करायचे आता सातवा स्ट्रक्चर जो आहे त्याचे 4 जॉमेट्रिकल आयसोम्स आहेत त्या 4 पैकी कोण ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे तो आपल्याला चेक करायचा असतो मग ते ह्यामध्ये ए ला ए ट्रान्स आला ऑप्टिकली निगेटिव्ह कुठलेही दोन लिगँड्स सेम लिगँड्स ट्रान्सला येत असेल ते ऑलवेज ऑप्टिकली निगेटिव्ह का ऑप्टिकली निगेटिव्ह असतो तुम्ही पुढे एक्झाम्पल तुम्हाला डिटेल्स सेक्शन सांगेल पण सेम लिगँड एक जरी सेम लिगँड्स ट्रान्सला गेले तर कंपल्सरी तो ऑप्टिकली इनएक्टिव्ह आता हे ए 180 ला आहे इनएक्टिव्ह ए 180 ला आहे इनएक्टिव्ह ए 180 ला आहे इनएक्टिव्ह एकही लिगँड 180 ला नाहीये ऑप्टिकली ऍक्टिव्ह हा एकच ऑप्टिकली एकूण 4 स्ट्रक्चर्स पैकी एक स्ट्रक्चर ऑप्टिकली ऍक्टिव्ह मग हा स्ट्रक्चर 50% डेक्स्ट्रो मध्ये एक्झिस्ट होऊ शकतो पण लिव्हो मध्ये एक्झिस्ट होऊ शकतो त्यामुळे एका स्ट्रक्चरचे दोन ऑप्टिकल आयसोमर्स काउंट करायचे हा ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे याचे दोन काउंट करा का डेक्स्ट्रोचे लिव्होचे दोन पॉसिबिलिटीज त्यामुळे एक ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे दोन काउंटिंग करणार आपण इथून पुढे ठीक आहे पॉइंट समजला ना सो याचे एकूण दोन ऑप्टिकल आयसोमर्स 4 ज्योमेट्रिकल पैकी 3 ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे एक ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे तो पुन्हा डेक्स्ट्रो लिव्हो फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतो म्हणून त्याला मी दोनदा काउंट राईट सो असे सगळे स्ट्रक्चर्स कंपेअर करायचे ज्योमेट्रिकल साठी प्लस ऑप्टिकल साठी त्यामुळे आधी ज्योमेट्रिकल समजून घ्या त्या ज्योमेट्रिकल पैकी कुठला कुठला ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे तो तुम्ही मेन्शन करा है ना इझी आहे टेबल मी तुम्हाला ड्रॉ करून देणारच आहे म्हणजे समजेल तुम्हाला पुढे MA3 BCD झाला पुढे MA2 B2 CD MA2 B2
ओके, इथे स्ट्रक्चर थोडंसं नीट होतं तर आता, आणि आता इथे फेसियल मेडोला जाणार नाही मी. स्ट्रक्चर ड्रॉ करताना दोन पॉसिबिलिटीज, ए ऍडजस्टंट झाले सीस, बी ऍडजस्टंट झाले सीस, सी ऍडजस्टंट झाले अगेन सीस. काय म्हणणार म्हणजे सगळे ए सीस आहेत, सगळे बी सीस आहेत, सगळे सी सीस आहेत, म्हणजे मी इतर काय येणार ऑल सीस. क्लियर है ऑल सी स्ट्रक्चर. ना आता पॉइंट आहे बघा इथे ऑल सीस मध्ये ए ला सी ट्रान्स आहे, ए ला बी ट्रान्स आहे, बी ला सी ट्रान्स आहे, बी ला ए ट्रान्स आहे, सी ला बी ट्रान्स आहे, सी ला ए ट्रान्स आहे, म्हणजे सगळे ऑलरेडी अपोजिट पॅटर्न झालेले आहेत. त्यामुळे हा इथे आपण काही स्टडी करणार नाही. पण ए हे एकमेकांचे ट्रान्सपोजिशन केले तर राहिला काय बी सी. आपण काहीतरी ऑल सीस लिहिलं ना, एबीसी. इथे बघा सगळे ए ला ए ट्रान्स आहे, बी ला बी ट्रान्स आहे, सी ला सी पण ट्रान्स आहे, म्हणजे इथं काय ऑल ट्रान्स, सगळे एकमेकांना ट्रान्स आहे, त्यामुळे सगळे सी कंपेअर करू शकता. ऑल सीस ऑल ट्रान्स दोन स्ट्रक्चर झाले. ना तिसरा स्ट्रक्चर, तिसऱ्यामध्ये काय करू आपण, ए ला ए ट्रान्स ठेवूया आणि बी सी सीस ठेवूया. मग कंपेअर कोणाला करणार, ए वर्सेस ए है ना, बी सी ए ट्रांस है, सो सेम जसं ए ट्रांस दिला तसं तुम्ही बी ट्रांस लिहू शकता. बी ट्रांस बरोबर. सो या स्ट्रक्चर बघा त्यामध्ये ए ला ए ट्रांस आहे म्हणजे ए ला ए 180 ला आहे ऑप्टिक लिनियरिटी, बी ला बी 180 आहे. एक जरी पेअर 180 ला आला, सेम लिगेंड्स 180 ला येईल, सेम ऑलवेज ऑप्टिक लिनियरिटी. बी ला बी 180 ला ऑप्टिक लिनियरिटी, सी ला सी 180 ला ऑप्टिक लिनियरिटी, ए ला ए 180 ला आहे, बी ला बी 180 आहे, सी ला सी 180 आहे. कुठलाही का पेअर घ्या चालेल, ऑप्टिक लिनियरिटी. सो एकूण 5 स्ट्रक्चर्स पैकी इथे एक पण 180 डिग्रीला नाहीये. सो असा आहे हा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह. 5 पॉसिबल स्ट्रक्चर्स कोणाचे Ma2 B2 C2 चे 5 पॉसिबल स्ट्रक्चर्स. ओके, तुम्हाला जे सध्या स्ट्रक्चर ड्रॉ करायचे, ऐकायचे, समजून पण घ्यायचे है ना, म्हणजे तुम्हाला हे डायग्राम्स थोडे डिस्टर्ब करणार नाही, हे व्हॅल्यूज डिस्टर्ब करणार नाही. व्हॅल्यू तर लक्षात राहील, पाठ होईल. एकदा दोनदा तुम्ही सगळे स्ट्रक्चर्स ड्रॉ केला, ऑटोमॅटिकली व्हॅल्यूज पाठ होतील, त्यामुळे त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये. पण सिक्वेन्स पाठ पाहिजे, त्या सिक्वेन्सला हा व्हॅल्यू ऑटोमॅटिकली लिंक लागते, लिंक होते. ओके, नेक्स्ट वन, आणखी 3 स्ट्रक्चर्स राहिले. M A2 B2 CD. A2 B2 CD. ठीक आहे, इथे बघा त्यामध्ये एक स्ट्रक्चर फक्त वाढणार, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. ऑल सीस
ए ला ए सीस, बी ला बी सीस, सी ला डी सीस. सी ला ए पेअरिंग करू शकत नाही कारण का ए पेअरिंग आहे ऑलरेडी. सी ला बी ची पेअरिंग करू शकत नाही, बी बी पेअरिंग आहे. मग याला आपण सी ला डी च ऑप्शन आहे. सो आता पॉइंट काय बघा त्या स्ट्रक्चर मध्ये आणि याचा एक पुढचा स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ऑल सीसच असणार आहे आपण. ए ए बी बी डी सी. काय फरक आहे दोन्हीमध्ये ऑल सीस मध्ये? ऑल सीस मध्ये ए ला डी ट्रान्स आहे, बी ला सी ट्रान्स आहे. ऑल सीस मध्ये ए ला सी ट्रान्स आहे, बी ला डी ट्रान्स आहे, है ना? म्हणजे हे दोघांना मी एक्सचेंज केला म्हणजे ऑल सीस चे दोन पॉसिबल झाले. कारण इथे मी काय लिहिणार आहे? ऑल सीस विथ एडी सॉरी एडी आणि बीसी ट्रान्स. ऑल सीस all C's with AD and BC trans. पण हायलाइट काय पाहिजे? ऑल सीस वाला. इथे ऑल सीस पण AC and BD trans. सो ह्या स्ट्रक्चर मध्ये Na2 B2 CD मध्ये दोन टाइपचे ऑल सीस आहेत आणि याला पण आता ऑल ट्रान्स वाला स्ट्रक्चर M A A B B C D. ऑल ट्रान्स वाला एकच असणार आहे. यामध्ये विचार करू नका काही. एकच पॉसिबिलिटीज असणार. ऑल ट्रान्स. राइट. सो ऑल सीसचे दोन स्ट्रक्चर, ऑल ट्रान्सचे एक स्ट्रक्चर. आता ए ट्रान्स असताना बीबी एंड सीडी सीस. बीबी ट्रान्स असताना एए एंड सीडी सीस. तसा सीडी ट्रान्स असताना ए बीबी सीस. टोटल स्ट्रक्चर्स किती झाले? 9 सॉरी 6. क्लियर आहे? 10th वन ड्रॉ करणार आहे. 11th ड्रॉ करायला थोडा स्पेस राहणार नाही आणि ड्रॉ जरी केला कन्फ्युजन येईल. त्यामुळे मी तुम्हाला ट्रान्स वाले पेयर्स लिहून देतो. तेवढे पेयर्स मी मॅनेज करा. बाकी सगळे स्ट्रक्चर्स पण जमतीलच. 9th वन समजलाय? 9 चे एकूण 6 स्ट्रक्चर कसे आले? इथे पॉइंट मेन्शन करा. ऑल सीस चे दोन येतात. इथे ऑल सीस एकच येतो. इथे ऑल सीस एकच आहे. इथे पण ऑल सीस एक आहे. ऑल सीस वन टाइम, ऑल सीस वन टाइम, ऑल सीस वन टाइम, ऑल सीस टू टाइम्स. M A2 B2 सॉरी B C D E ह्याची एकूण 9 स्ट्रक्चर्स येतात. 9 कशी येतात बघूया आपण.
एकूण 6 स्ट्रक्चर्स ड्रॉ केले तिथे 6 स्ट्रक्चर्स कशाचे आउट ऑफ 9 6 स्ट्रक्चर झाले आणखी हे ड्रॉ करायचे पण 6 स्ट्रक्चर कॉमन फॅक्टर कोण आहे ए ऑब्जर्व करा 2 ए ऑब्जर्व करा बघा ए ला ए 6 आहे 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 काय चेंज झाला बी ला सी ट्रान्स बी ला डी ट्रान्स बी ला ई ट्रान्स एक्चुअली ऐसा पाहिजे था ठीक है उल्टा था बी ला सी ट्रान्स बी ला डी ट्रान्स बी ला ई ट्रान्स सी ला डी ट्रान्स सी ला ई ट्रान्स एंड डी ला ई ट्रान्स म्हणजे मी पेअरिंग कसे केलं आहे ए टू बी सी डी ई ठीक आहे हा सी ठेवतोय पहिला सगळे मी याला सी ठेवतो ए टू ला सो ऍट द टाइम बी सी बी डी बी सी डी सी एंड डी हे 3 हे 2 आणि 1 7 तसा ए ला ए ट्रान्स ठेवूया ए टू बी सी डी हा जर ट्रान्स ठेवला इथे बी ला सी ट्रान्स बी ला डी ट्रान्स बी ला ई ट्रान्स तीन स्ट्रक्चर का डी ला सी ट्रान्स झाला तर ऑटोमॅटिकली डी ट्रान्स येतो डी ला डी ट्रान्स झाला ऑटोमॅटिकली सी ट्रान्स येतो डी ला ई ट्रान्स झाला तर ऑटोमॅटिकली सी डी ट्रान्स येतो सो त्यामुळे मी ते दुसरे पेयर्स घेत नाहीये फक्त बी चे पेयर्स घेतो ऑटोमॅटिकली राहिलेले जे पेयर्स असतात म्हणजे सी डी सी आणि डी हे पेयर्स सगळे येऊन जातात तो पण मी एक्सप्लेन करतो कसे येऊन जातात ते त्यामुळे ह्याचे 6 स्ट्रक्चर ए सी असतानाचे 6 ए ट्रान्स असतानाचे 3 सो 3 plus 6 total which equals to 9 है ना so 1 2 a 6 be trans a 6 bd trans AA 6 BC trans AA 6 CD trans AA 6 CE trans AA 6 DE trans है ना सो मेन फॅक्टर ए के 6 ए 6 वाले बाकीचे ट्रान्स तुम्ही लक्षात ठेवू शकता आता ए 6 वाले झाले ए ट्रान्स वाले स्ट्रक्चर ड्रॉ करतो का
ठीक आहे बघा इथे A2 C चे जर 6 स्ट्रक्चर झाले तो सोडून द्या. A2 ट्रान्स घ्या. A2 ट्रान्स 1 2 3 ना त्यावेळेस BC ट्रान्स BC ट्रान्स BD ट्रान्स BD ट्रान्स BE ट्रान्स BE ट्रान्स झाले. ठीक आहे आता CD ट्रान्स CD ट्रान्स ठीक आहे CD ट्रान्स आलाय. देन CE ट्रान्स CE ट्रान्स ठीक आहे. पहला आपण DE ट्रान्स. सो त्यामुळे आपण हे तीन CD CE आणि D पुन्हा लिहिणार नाही. ते ऑलरेडी त्यामध्ये इनबिल्ट येतात कारण का सगळे ट्रान्स झाले ना. हे दोन ट्रान्स मग हे दोन ट्रान्स झाले ऑटोमॅटिकली हे पण ट्रान्स येणारच आहे. त्यामुळे तुम्ही A ला ट्रान्स दोन पोझिशन गेले 4 पोझिशन पैकी हे दोन ट्रान्स झाले राहिलेले दोन ऑटोमॅटिकली ट्रान्स येतात. त्यामुळे आपण घेताना BC BD BE लक्षात ठेवताना BC BD BE हे लक्षात ठेवा. राहिलेले CD CE DE येऊन जातात त्यामध्ये. ह्या 9 स्ट्रक्चर्स पैकी 1 2 3 4 5 6 स्ट्रक्चर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. हे 6 ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. राहिलेले 3 ऑप्टिकली इनएक्टिव्ह का 2A 180 ला आलेत ना. 2A 180 ला आहे 2A 180 ला आहे. 180 पोझिशनला सेम लिगॅंड्स येत असेल तर ऑप्टिकली इनएक्टिव्ह सिंपल कंडिशन. तो यायच्या आधी तुमच्याकडे पार्ट करून घेतोय कोण ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोण ऑप्टिकली इनएक्टिव्ह. हे 6 ऑप्टिकली ऍक्टिव्ह कारण का कुठेही दोन सेम लिगॅंड्स 180 ला नाहीये पहिले 6 स्ट्रक्चर मध्ये. दोन सेम लिगॅंड 180 ला आले त्यामुळे हे तीन ऑप्टिकली इनएक्टिव्ह. 6 + 3 9 पॉसिबल स्ट्रक्चर्स कोणाचे. आता MABCDEF जसं मी जे पेअरिंग सांगितलं ना तसे पेअरिंग्स लिहा आणि तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करून बघा. 15 स्ट्रक्चर्स यायला पाहिजे. 15 स्ट्रक्चर्स लक्षात ठेवताना AB ट्रान्स लिहिला तर ऑटोमॅटिकली BC आणि DE ट्रान्स होतात तिथे. त्यामुळे नीट पेअरिंग करा. एका पेअरला कंपेअर करा. AB है ना ABC ठेवा बाकीचे ट्रान्स करून घ्या. AC ठेवा बाकीच्यांना ट्रान्स करा. नसेल तर AB ट्रान्स AC then AD then AE then AF है ना 5 झाले. तसा BC BD BA BF 4 then CD CE CF 3 then DE DF 2 आणि शेवटी EF 1 असे 15 स्ट्रक्चर्स येतात. शेवटचे 11वा 11th ना काल लिहिलं मी MABCDEF सगळे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात कारण का एक पण लिगॅंड सेम नाहीये. एक पण लिगॅंड 180 ला येणार नाही सेम लिगॅंड. त्यामुळे 11th मध्ये 15 टोटल स्ट्रक्चर्स येतात. आउट ऑफ 15 सगळे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. आउट ऑफ 9 6 ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. याचे 12 स्ट्रक्चर्स 6 चे डबल है ना एकाचा 2 घेतो आपण डेक्स्ट्रो लिओ कन्सिडर एका कंपाऊंडला. तसे 6 पॉसिबल ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंडचे 12 15 ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहेत म्हणजे त्याचे 30 स्ट्रक्चर्स येतात. हा टेबल